क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास कळवण शहरातील पंचगंगा मोटरसायकल शोरूम बाहेर गणेश खेडगाव येथील शेतकऱ्याने 15 दिवसापूर्वी विकलेल्या कांद्याचे पैसे रोख रक्कम रुपये 95,000 राजरोसपणे लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्याबाबत शेतकऱ्याने कळवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दाखल तक्रारीनुसार सविस्तर असे की शेतकरी कैलास नानाजी पगार वय 51 वर्ष राहणार गणेश खेडगाव यांनी विकलेल्या कांद्याचे पैसे व्यापाऱ्याकडून घेऊन शोरूम मध्ये गाडीचे काम करण्यासाठी शेतकरी पगार हे गेले असता त्या ठिकाणी त्यांचा पुतण्या संदीप पगार हा देखील कांद्याची पट्टी घेऊन आला। त्या दोघांचे मिळून एकूण रुपये 95,000 कैलास पगार यांनी एका कापडी पिशवीत ठेवले व गाडीचे लॉक पाठीमागे बांधत असताना त्यांनी ती पैशांची पिशवी गाडीच्या हँडलला लटकवली। काका पुतण्या दोघेही गाडीचा लॉक बांधण्याच्या नादात असताना अचानक गाडीजवळ एक अनोळखी इसम त्याच्या अंगात निळ्या रंगाचे टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, फुल पॅन्ट, त्यावर सफेद रंगाची पट्टी अशा वर्णनाच्या इसमाने मोटरसायकलच्या हँडलला लटकवलेली पैशांची कापडी पिशवी क्षणात घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला। ही बाब पगार काका पुतण्याच्या लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरून आलेल्या मोटरसायकलवर बसून तो चोरटा देवळा गावाच्या दिशेने पळून गेला। त्या पिशवीत रोख रक्कम 95,000 तसेच गाडीचे आरसी बुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, गाडी ट्रान्सफरचे कागदपत्र असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार कैलास नानाजी पगार यांनी कळवण पोलिसात दाखल केली आहे। या चोरीचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोंडाजी तिडके हे करीत आहेत। दरम्यान या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरल्याचे दिसते आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। कैलास नानाजी पगार माझे कांद्याचे पैसे पावती मोडायला आले। कांद्याचे पैसे घेतले 45,000। तिथून निघालो, बजाज शोरूममध्ये आलो। बजाज शोरूममध्ये काच बसवायची होती, ते काही काम झालं नाही। परत माझ्याकडे तिकडे गाडीकडे आलो, पिशवी घेऊन ते गाई बांधलं, कॅन बांधला आणि घराकडे निघालो। माझ्या पुतण्याने माझ्याकडे 50,000 रुपये दिले। ती एकूण रक्कम 95,000 झाली। तेवढे घेऊन मी घराकडे निघालो। गाडीचे आरसे बुक, कागदपत्र ते दाखवायला संदीप रमेश पगार। आम्ही बजाज शोरूमला आलो तर आरसे टाकायला त्यांनी सांगितलं की जो आज तुमच्या आरसे टाकणं होणार आणि गाड्या भरपूर आहेत असं त्यांनी पाहून घेतलं। मग त्यांनी उद्या बोलवलं आम्हाला, स्टँड खोलून दिला। आम्ही स्टँड बांधत होतो। काकांचे 45,000 होते आणि माझे 50,000 होते। अशी पिशवी काकांच्या हातात पिशवी होती। आम्ही शोरूममध्ये गेलो तर ते CCTV कॅमेऱ्यात पण ते माणसं येऊ राहिले की काकांच्या मागे म्हणजे एकदम खेटे चालू आहे। ते पिशवीत म्हणजे शोरूममधून घेऊन जायचे तयारीत होते। मग त्यांनी पिशवीत गाडीकडे गेलो आम्ही आणि ते बोलले की बुवा ये स्टँड कसं काय घेऊन जायचा, म्हणतं मी बांधून देतो तुम्हाला। मग गाडीजवळ गेलो आम्ही, त्यांच्या हातात पिशवी होती। मी स्टँड बांधत होतो दोरी उचलून आणि त्यांनी याला स्टँड हँडलला पिशवी टांगली फक्त। मी खाली गाठ मारत होतो। त्यांनी फक्त असं टाकी जवळ उभं होतं, तितक्यात समोरून एक मुलगा आला आणि पिशवी धुवून निघून गेला। तर आणि वोंडाच्या शोरूमवाल्याला सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली। वोंडाच्या शोरूमवाला म्हणतोय की आमचा माणूस आला तर मग पाहू, आम्ही आता बंद आहे, आम्हाला जमत नाही असं सांगतोय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।